सदानंदाचा आई अंबाबाईचा मार्तंड भैरवाचा कडे पठार महाराज की कडे पठार महाराज की
वागोबा असे जागरण कोणत्या कोणत्या ठिकाणी झाले असे जागरण हा हलहंबरी पालपेंबरी सातरगडी नंदुर्गी जिजूरगडी कडे पठारी हा ज्या ज्या ठिकाणी देवाचे ठाणे त्या त्या ठिकाणी झाले म्हणजे ज्या ठिकाणी देवाचे ठाणे त्या ठिकाणी जागरण झाले हो राहिल्या चाललेले जागरण झाले भोळ्या भक्ताच्या घरी वा वा है का नाही हो भोळ्या भक्ताने जागरण का घालावा कशा करता घालावा हा काहीतरी योगुणी योगाची पुण्याई म्हणावा किंवा ह्या भक्ताचा वजा देवावरती असावा किंवा देवाचा वजा या भक्तावरती असावा म्हणून हे 5 नामाचं जागरण घातलं भोळ्या भक्तानी वा वा है का नाही हो भाव तिथं देव हा भावाचा भुकेला हरी भक्ता घरी करीचा करी शाबास देव कोणी पाहिलंय का नाही भाव तिथं देव म्हणून करताना सांगितलेलं आहे धन्य धन्य खंडेराव खडक फोडून घेतो ठावणी भक्ताचा पातो अनुभव वा वा ज्याला दिलं त्याचं सोन्यान पिवळं करतो है का नाही हो आता तो खरताड खंडेराव भक्ताचा घेतो पुरा ठाव शाबास म्हणून करताना हा दक्कनचा येडा आणि कोकणचा चेडा हा म्हणजे येडा खंडोबा मल्हारी 52 बिरदाचा हा आणि यानं ठाणं बसवलं कसं कसं कराच्या शेजारी एक जेजेवाडी गाव बसले हो हरे राम हरी जिकडे पावा तिकडे साऱ्या भंडाराच्या राशी हो हरे राम हरी पंचतत्वाची जिजुरी तिथे देव नांदतो मल्हारी हो हरे राम हरी शंकराचा या अवतार तोच होऊनी मल्हारी हो हरे राम हरी गाडाला 9 लाख पायरी दीपमाळा शोभे हारो हारी हो हरे राम हरी हा कराच्या शेजारी एक जेजेवाडी गाव बसले जिकडे पावा तिकडे साऱ्या भंडाराच्या राशी वा वा म्हणे त्या जेजुरीच्या पहिलं म्हणजे नाव काय होतं मूळस्थम काय नाव होतं जेजेवाडी मुंजेवाडी शाबास असं त्या जेजुरीला नाव होतं वा आणि आता म्हणतात जेजुरी आता म्हणता जेजुरी पंचतत्वाची जेजुरी तिथे देऊन आणतो मल्हारी मल्हारी गडाला 9 लाख पायरी दीपमाळा शोभे हारो हारी हरो हरी शंकराचा आहे अवतार तोच होऊनी मल्हार मल्हार आणि या भक्तासाठी देवाने अवतार धरला कोण्या प्रकारे चंपाषष्टीच्या दिवशी मार्तंड भैरवाचा अवतार धरला बरोबर आहे का नाही हो म्हणून करताना 5 नामाचं जागरण जागरण 5 नाम ते एक नाम एक नाम ते सहस्र नाम एक नाम ते सहस्र नाम शाबास नाही का हो 33 कोटी देवाला मंत्र दिलं पंचतत्वाच्या मंदिरामध्ये देव आणून बसवले देव आणून फसवले अरे 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 बसवले मन बसवले बसवले हा मी काय म्हणलो फसवले मला काय कळतंय अरे बसवले म्हणायचं बसवले सर्व देवाला मंत्र दिलं भोळ्या भक्ताच्या दारी देवा जागरणाला आले देव जागरणाला आले जागरण म्हणजे काय काय रात्रभर जागरण करायचं ड्युटीला तेल जाळायचं हा आणि या बसलेल्या मंडळीचं मन मनोरंजन करायचं बराबर आणि गीत गायचे देवाचे बराबर रात्रभर जागायचं हो पाठ 4 वाजता काकड आरती नंगर पूजा हो मग जागरण संपलं शाबास याला म्हणायचं जागरण भक्ताचं विघ्न दूर पळत है का नाही हो वागोबा हा पण आता आपण एवढे देव नमवले नमवले आणि आपला एक देव चुकला त्याला बोलून घ्या कोणता चुकला देवाला हात जोडा जोडले तुम्हाला देव माहिती नाही कोणता चुकला नाही माहीत मी सांगतो देवाला हात जोडा सांगा आदि करा गणाचे सुमरण
मग मिळा सर्वेजण. एवढंच म्हणायचं का? हा एवढंच. काय म्हणायचं परत सांगा. आधी करा गणाचे सुमरण मग मिळा सर्वेजण. आधी करा गणाचे सुमरण मग मरा सर्वजण. अरे 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 मरा नाही मिळा मिळा. काय म्हणायचं? मेल्यावर तुमचा बाप यायचा का जागरण घालायला? अरे आधी करा गाण्याचे सुमरण मग मिळा सर्वेजण. एवढी वेलांटी कोणाला येते? बरोबर आहे, तुझ्या बापान तुला शाळेतच घातलं नाही. आधी करा गणाचे सुमरण हा मग मिळा सर्वजण. म्हणजे मिळून शुभ कार्याला चला. हो गणाशिवाय रिद्धी सिद्धी प्राप्त होत नाही. शाबास. है का नाही? जागरणात गेले तरी गण हा कीर्तनामध्ये गण, गण गवळणीमध्ये गण, तमाशामध्ये गण, नाटकामध्ये गण. प्रत्येक ठिकाणी गण आहे. हो गणाशिवाय कोणचे काम पार पडत नाहीत. बरोबर. म्हणून सांगितलेलं आहे हा जय गजानन गणपती हा. 10 4 14 विद्याचा सारस्वती. वा वा. 64 कला दिल्या तू भक्ताच्या हाती. शाबास. है की नाही? हो. असा गजानन गणपती आणि सरस्वती प्रसन्न असावा तेव्हा माणसाला कोणची कला लाभईक होती. वागोबा आणि गणाशिवाय कोणते काम पार पडत नाहीत. वागोबा तुम्हाला एक विचारतो मी. काय म्हणता? भजनामध्ये गवळण गण हा सर्व ठिकाणी गण असतो. हो है का नाही? हो. म्हणून करता सांगितले हा त्या गणाला बोलून घ्यायचं घ्या आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करा. है का नाही? हो आधी नमावे गणाला मग त्या मलारी देवाला. आधी नमावे गणाला मग त्या मलारी देवाला. पहिले नमन गणपतीला गणपतीच्या सार झाला. पहिले नमन गणपतीला गणपतीच्या सार झाला. तुम्ही यावे रंगनाला मग त्या मलारी बानूला. दुसरे नमन शंकराला शंकराच्या पार्वतीला. दुसरे नमन शंकराला शंकराच्या पार्वतीला. आनंद वाटे मनाला मग त्या मलारी देवाला. तिसरे नमन भैरोबाला भैरोबाच्या जोगेसरीला. तिसरे नमन भैरोबाला भैरोबाच्या जोगेसरीला. तुम्ही यावे रंगनाला आनंद वाटे मनाला. चौथे नमन चंद्रोबाला चंद्रोबाच्या चांदणीला. चौथे नमन चंद्रोबाला चंद्रोबाच्या चांदणीला. धरणी आई मातेला मग त्या मलारी बानूला. पाचवे नमन पांडवाला पांडवाच्या धृपतीला. पाचवे नमन पांडवाला पांडवाच्या धृपतीला. काळ भैरव नाथाला मग त्या मलारी देवाला. आधी नमावे गणाला मग त्या मलारी देवाला. आधी नमावे गणाला मग त्या मलारी देवाला. म्हणून करतानी हा देवाचं नमन झालं. गणाची सुद्धा विनवणी झाली. गणराजाला सुद्धा बोलून घेतलं. वा वा. है का नाही? शाबास. म्हणून करतानी हा वागोबा हा ह्या दिवट्याला काहीतरी खून करा. काय म्हणले? खून करा दिवट्याला. दिवट्याचा खून करायचा. हा द्यायचं लाकूड. अरे लाकूड म्हणल्यावर तो मरण. खून करायचं म्हणजे त्याला जीवच मारायचं नाही. मग अरे बाबा भंडाऱ्याची खून करायची. मला वाटलं खून करा म्हणजे टाका त्याला खलास करून. नाही 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 नाही. हा त्याच्या कपाळाला भंडारा लाव. म्हणजे देवाचा भंडार त्याच्या कपडाला लावायचा. हो लावू का मग? लाव लवकर. हा लावला भंडार. आता ड्युट्या शोभतो ड्युटीला.
आणि ड्युटी शोधते ड्युट्याला. भगवा हा बघा ना काय झालं? कसा खाली घालतो आणि वर बघतो. काय खाली घालतो आणि वर पाहतो रे? अरे ड्युटीला तेल. हा आणि वाघे काय म्हणतात त्यांच्या तोंडाकडे पाहतो. हो त्यात सुद्धा बरोबर आहे. वा वा है का नाही? शाबास. त्यांनी जर खाली मुंडका घातला तर लोक म्हणते नंदीबाईला सारखा लाज जातो. हा है का नाही? हा ड्युट्या दिसतोय कसा एखाद्या रानातला म्हसोबा जसा. अरे 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 त्याला जर रानातला म्हसोबा म्हणावा. हा अरे लोक लावते त्याला शेंदूर. अरे त्याला कशाला शेंबूड. अरे शेंबूड नाही शेंदूर शेंदूर. शेंदूर का? आणि व्हायचा जे तू म्हसोबा हा बरोबर आहे. तसं नको. हा म्हणून करताना पहा ड्युट्याने कशी बैठक मारली. अशी बैठक कोणाला तरी येईल का? है का नाही? जस का गावात मारुती बसला. पहा झाला हनुमान मारुती. अरे मारुती नको म्हणू ड्युट्याची मस्करी करू नको. हा ड्युट्याला जर राग आला काय करीन? ड्युटी टाकीन विझून तेल टाकीन पिऊन. सकाळी हागन चिकट. हे अर तसं नको म्हणू. मग आची ड्युट्याची चाष्टा मस्करी करू नको. ड्युट्या म्हणजे सका माझा चुलत बंबू. काय? चुलत बंबू. अरे बंबू नाही मग बंधू. बंधू हा बंधू बंधू तुझ्या नादामुळे मी फापलो बर का बंधू. हा बंधू. है का नाही? वा वा. हे बघा हा ड्युट्या म्हणजे आज एक प्रकारचा नारायण आहे. एक प्रकारचा नारायण. ड्युट्या नारायण सत्यनारायण चंद्रनारायण सूर्यनारायण नारू नारायण. आणि हा ड्युट्या नारायण. है का नाही? शेवटचा नारायण. हा हा म्हणून करताना हो नारू नारायण फार बेकार आहे नाही का? हा नारू नारू माणसाला रोग होतो. है का नाही? हो तो नारायण नको आपल्याला. बरोबर. ड्युट्याची चाष्टा मस्करी करू नका. नको. या ड्युट्याचे डोळे कसे बघा ना हा काय टकमक टकमक बघतोय मस्त. है का नाही? हा जस काय घुबाड फांदीवर बसली. अरे घुबड नाही मग घुबडीचं पिल्लू. हा पिल्लून घुबाड एक झालं का दोन झाले. मला काय कळतंय? म्हणून करताना हा ड्युटीची आपण भरपूर मस्करी केली. ड्युट्याची भरपूर मस्करी केली. है का नाही? हो आज अंधारात बसलेले 33 कोटी देव ड्युट्यानं उजेडात आणले. हो म्हणजे ड्युटी आज महान आहे. महान. आणि त्याला आज उजवी बाजू दिलेली आहे. उजवी बाजू दिली. कशाला? ड्युटीला तेल घालायला. शाबास. है का नाही? हो ड्युटीची जास्त काही मस्करी करायची नाही. नाही. गाण्याला सुद्धा आपण बोलून घेतलेला आहे. है का गणपतीला नाही? बोलवून घेतलं. पण या गाण्याची पद्धत कशी आहे? कोण्या प्रकार? जय गजानन गणपती. हा आणि या ड्युट्याच्या तोंडाला बांचाची लंगुटी. वा वा. ह्या ड्युट्याच्या जर चहाची लंगुट्याच्या तोंडाला जर बांधली तर काय होणार? सांगायला पाहिजे. हो ड्युट्याची एकदम सुस्ती उडणार. हो तसं नाही. मग वागोबा. हा जय गजानन गणपती. बर काम लागू दे सुतापाती. काम लागू दे सुतापाती. दिवट्याच्या तोंडाला बहांच्याची लंगोटी. असे त्याच सात पोत लागू दे माझ्या हाती. त्याच्या चात्या पोत्याला काय करणार? काय सांगायचं तुम्हाला? सांग. त्याची लंगोटी घेणार. हा चंद्रभागा स्त्री पंढरीला जाणार. बर त्या लंगोटीला साबण लावून चकाचक धुवून काढणार. बर तिला काऊ देणार. हा एक लाकूड घेणार. बर आणि त्या लंगोटीचा पथक बनवून त्याच्यावर पोट भरणार. कोण्या प्रकारे दादा? जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. अरे जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. हो अशा पद्धतीने तू पोट भरणार. हो. अरे 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 बरंच तुला माहितीये आम्ही पंढरीचे वारकरी. शिळ्या भाकरी गाऊ गाऊ पार करी. आमचा धंदा. आहे का? हो. म्हणजे तुम्ही वारकरी. हा मग तुम्हाला एक थोडं म्हणजे अभंग सांगतो वारकऱ्याचा. सांगा बरं. सांगायला पाहिजे. हो नामाचा नांगरे कल्पनाच्या पेढी. नामाचा नांगरे कल्पनाच्या पेढी. काढू कशाला ओ दे सोदडी. काढू कशाला ओ दे सोदडी. काढू कशाला ओ दे सोधडी. काढू कशाला ओ दे सोधडी. त्रिगुणिती पणे चाले सूत्रधारी. त्रिगुणिती पणे चाले सूत्रधारी. चारी वेद बैल झुपून चारी. 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 ब्रह्मबीजवटी पिरली या नाम. ब्रह्मबीजवटी पिरले नाम. भूमीवर बघा
गोफन नामयाचा गुंडा तुका म्हणे हानू काळ तोंडा तुका म्हणे हानू काळ तोंडा कस्तुरीचे पोते हिंगण नाचले कस्तुरीचे पोते हिंगण नाचले संगती लागून मोलाची तुटले संगती लागून मोलाची तुटले संगती लागून मोलाशी तुटले संगती लागून मोलाशी तुटले द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला संगती लागून कडूबागा झाला संगती लागून कडूबागा झाला संगती लागून कडूमागा झाला संगती लागून कडूमागा झाला गंगाचे ते ओढे गंगाला मिळाले गावाचे ते ओढे गंगाला मिळाले संगती लागून गंगा जळ झाले संगती लागून गंगा जळ झाले संगती लागून गंगाजळ झाले संगती लागून गंगाजळ झाले ओ! म्हणून करतानी हा नामाचा नांगर कल्पनाच्या पिढी काढू काशा लावू दे सोधडी आहे का नाही हो त्रिगुणी तिफन चाले सूत्रधारी चारी वेद बैल जुंपुनी चारी ब्रह्म बीजवटी पेरिले नाम उगवला ठोम भूमीवरी सत्याचे गोपन नाम याचा गुंडा तुका म्हणे हनुका दगड धोंडा काय म्हणला दगड धोंडा अरे दगड धोंडा नाही मग काळा आला तर त्या काळाला कसं लोटायचं शाबास कसला जरी कळाला त्याला भक्ती मार्गाने लोटायचं शाबास कस्तुरीचे पोते हिंगानी नाचले मोलाशी तुटले संगती गुण आहे का नाही हो म्हणून करताना ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधला संगती सोबतीचा गुण असतो वानाला नाही पण गुणाला लागला चांगल्या माणसात वागले तर चांगलं ज्ञान मिळेल शबास आहे का नाही हो तुम्ही जर अशा लगेच मोक्कर माणसाच्या नादी लागले तर मोक्कर तुम्ही सुद्धा होणार वाईटच होणार आहे का नाही हा म्हणून करता सांगितले संतांनी हा ते काही खोटे बोल नाहीत शबास द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला संगतीला गुण कडू बघा झाला तो द्राक्षाचा वेल असून लिंबावर गेला हा पण कडू झाला का नाही कारण त्याला वाईटाची सोबत लागली आहे का नाही म्हणून बेकार झाला तो जर गोड वेलावर गेला असता तर गोडच झाला असता गोडपरा त्याचा हटला नसता गावाचे ओढे नाले गंगाला मिळाले हा आणि गंगात मिळाल्यावर म्हणजे मोठ्या धाराला मिळाल्यावर ते गंगा जळ झाले म्हणजे पवित्र झाले शुद्ध झाले एक जीव झाला शबास आहे का नाही हो म्हणले वागोबा आता देवाचं नमन झालं गण झाला हा आणि गणाची माहिती सुद्धा झाली हो आहे का नाही आणि थोडीशी कापून ह्या संतावर सुद्धा माहिती दिलेली आहे दिली आहे पण आता म्हणले तुम्ही वागे आहेत हा तुमच्याकडे मुरळे आहे आहे ना काढा तिला बाहेर तिका पेटरीत आहे काय काय आहे? पेटरीत ती पिटरीत म्हणजे अव तिला बाहेर काढा अहो त्या बाईला काय डालून टाकलंय का सरळ म्हणा बाईला बाहेर बोलवा अच्छा 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 नाही का हो तुम्हाला काय वाटलं नाही आम्हाला वाटलं बाहेर काढा म्हणजे कोंबडी बिबडी आहे काय हा अरे कोंबडी नाही हा तिला म्हणायचं बाहेर बोलवा बाईला बाहेर बोलवा असं मी म्हणायचं आणि बाई जरा नाच गाणं दाखवा हो बाई हा या इकडं बाहेर आले तुम्ही कोण आहेत आम्ही देवाच्या देवदाशा पाय रे काय म्हणल्या या देवाच्या दातवाशा अरे देवदाशा दातवाशा नाही देवदाशा हा देवाच्या देवदाशा यांनाच म्हणायचं मुरळ्या बाई हा देवाचं वरण ढवळं करणाऱ्या वरण ढवळं नाही तर काळ असतं काय येड्या नाही देवाचं वर्णन करणाऱ्या हा देवाचं गुण गाणारा वर्णन करणाऱ्या ह्या मुरळ्या बाई शाबास आहे का नाही हा मुरळ्या बाई हो खाऊ का तुमचे दोन्ही पायी लंगडी होईल ना मग ती लंगडी होईल का हा, मग कस काय नाचन ती हा याला हुकलं गड्यानं हो काऊ वागोबा काय झालं तुम्ही आमची काय मस्करी लावली काय नाही नाही थोडीशी चेष्टा करून एक पाहतो म्हणते मुरळीबाई एक म्हणते देवाची दातवाशी अरे अरे तिचे जर पाय खाली तिला नाचता येणार नाही हा खरंय पांगुळ गाडा होईल हा ओ बाई हा मी म्हणतो तुम्हाला काय तुम्ही म्हणजे मुरळ्या बाई आहेत देवाचं गुणगान करणारी
म्हणजे देवाचा गुण गाता, गुण गातो. आहे का नाही? हो, तुम्ही या ठिकाणी उभा का? आम्ही देवाची वाट बघतो. कोणत्या देवाची वाट पाहता? आमच्या मल्हारीची. असं आहे? हो. तुमच्या कपाळाला भंडारा आहे का? तुमचे डोळे खासाडात गेले का? अरे तुला दिसत नाही का? हा मला जरा दिसर कमी. अरे मी कशाला पाहिलं पाहिजे वर कपाळ आहे का खाली? हा बरोबर आहे, मी बघितलंच नाही. आहे का नाही? हो. म्हणून करतानी मुरळे भाई हा, छान पैकी एक चांगली गवळण म्हणून दाखवा आम्हाला. तुम्हाला गवळून म्हणून दाखवायची. हा. वागोबा, काय झालं? खंजेरी एकदम तालात वाजवा. तालात वाचणार म्हणू का? हा, पण वागोबा, काय झालं? तुम्हाला विचारत काय राग येईन का? आम्हाला नाही राग येणार. जागरणामध्ये गवळण, हा. ठीक आहे, ही नकोय, पण तुम्हाला सांगते माहिती. हा. कीर्तनामध्ये गवळण, बर, भजनामध्ये गवळण, हा. तमाशामध्ये गवळण, बराबर. आणि जागरणामध्ये गवळणीचं काय काम तेवढी आम्हाला माहिती दाखवा. तरच गवळण म्हणायची नाही का? नाही तर मी म्हणणार नाही. असं आहे का? हो. ऐका बाई, तुमच्या म्हणण्याप्रमाणे गवळणीची माहिती जागरातली काय आहे ती सांगतो. सांगा. सांगायचं? हो. चला देवाला हात जोडा. जोडले. मी बोले ना असं बोलायचं. चालेल. सावळा श्रीहरी वाजव तुझी मुरली. सावळा श्री हरी वाजव तुझी मोरली. काय म्हणले? तुम्ही काय म्हणले? अरे मोरली नाही, मुरली मुरली. हा, सावळा श्री हरी वाजव तुझी मुरली. आहे का नाही? हो. त्या श्रीकृष्ण देवाचा 8वा अवतार संपला संपला. आणि त्याच मुरलीचं फेकून दिलं भूमीवरी. वा वा. त्याच मुरलीचा वाचा फुटली, उदर कर म्हणे माझा श्रीहरी. शाबास पुंडलिकावर दे हरी. त्याच मुरलीची मुरली झाली, हा. हाती घोड कोटमा घेऊन घरी या मालूच निघाली. पंढरीनाथ महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. आना भात, आणा लापसी, आना रशी, आणा कढी, आना बुंदी. ए! अरे काय काय लावलं तुम्ही? जेवायची भानगड नाही इथं. तुमच्या बापाचे काय पित्र आहे का? अरे तू शिल्लो कशाला म्हणला वाघ्या? अरे गवळणीची माहिती बाबा, आता काय डोकं खाल्लं येईनी. आम्हाला वाटलं बरं झालं शिल्लोक म्हणला आलं. शिल्लक नाही. अरे एवढ्या भुका लागल्या होत्या, आता तिकडे जाऊन खायचं. मग ये ना 8 दिवसापासून खाल्लं नाही. उपाशी बरा आला इकडे जागरणाला. हे सकाळी खातो गरम गरम भजे. हा, असं आहे का? हा. त्याच्यामुळे त्याला सवय आहे काय? नाही. हो. अरे गवळणीची माहिती झाली माहिती का? बाई. हा. आता छान पैकी एक गवळण म्हणा. गवळण म्हणायचं. हा, ऐकणार तुम्ही? हा. काना थांबना देवा थांबना, येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना, येते माघारी जरा थांबना. म्हणा देवा थांबना, येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना, येते माघारी जरा थांबना. सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी, सोनियाचा
देवा तुला यशोदाच्या मुला. नको करू मला बदनाम. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. म्हणा देवा थांबना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी. सोन्याचा पाळणा रेशमाची दोरी. सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी. सोन्याचा पाळणा रेशमाची दोरी. हलवीचा झोका गेला लांबना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देव थांबना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. दही दूध लोणी साखर पाणी. 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 उसळीचा आला मला थांबना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. किती सांगू तुला देवा यशोदाच्या मुला. किती सांगू देवा तुला यशोदाच्या मुला. किती सांगू देवा तुला यशोदाच्या मुला. किती सांगू देवा तुला यशोदाच्या मुला. नको करू मला बदनाम ना येते माघारी जरा थांबना. देवा थांबना काना थांबना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. एका जनार्दने पूर्ण कृपेने. एका जनार्दनी पूर्ण कृपेने. एका जनार्दने पूर्ण कृपेने. एका जनार्दनी पूर्ण कृपेने. मुखी बोला आता हरी नामना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. काना थांब रे देवा थांब रे येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. काना थांबना देवा थांबना येते माघारी जरा थांबना. वा 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 अगदी छान पैकी झकासवाणी गवळण झाली. वागोबा हा गवळण तुम्हाला आवडली. वा वा अगदी दणदणी झालेली आहे. वा वा. आता म्हणले गवळण सुद्धा झाली. हा आता म्हणले काहीतरी ह्या मुरळेबाईचं एक पद होद्यामध्ये खंडी राहायचं. वागोबा हा गवळण झाली. हा आता मुरळ्याबाईचं पद होऊ द्या. आहे का नाही. हो कोण्या प्रकारे मुरळीचं पद आहे कोण्या प्रकारे सांगायला पाहिजे. सांगा म्हणले. म्हणजे ऐकणार. हो
झाले मुरळी मी देवाची या बाई खंडोबारायाची 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 बालपण गेले ग कळाया लागले मालूच्या चरणी गमन माझे रमले बालपण गेले ग कळाया लागले मालूच्या चरणी गमन माझे रमले मी भोळ्या गमनाची या बाई खंडोबारायाची मी भोळ्या गमनाची या बाई खंडोबारायाची झाले मुरळी मी देवाची या बाई खंडोबारायाची झाले मुरळी मी देवाची या बाई खंडोबारायाची राशी भंडाराचे भरले ताट मल्हारी देवाची पाते वाट राशी भंडाराचे भरले ताट मल्हारी देवाची पाते वाट आवड तुझ्या भेटीची या बाई खंडोबारायाची आवड तुझ्या भेटीची या बाई खंडोबारायाची झाले मुरळी मी देवाची या बाई खंडोबारायाची झाले मुरळी मी देवाची या बाई खंडोबारायाची हाती घेऊन कोट मागाटी भक्त जनाच्या झाल्यात भेटी हाती घेऊन कोट मागाटी भक्त जनाच्या झाल्यात भेटी ज्वत लागली नामाची या बाई खंडोबारायाची ज्वत लागली नामाची या बाई खंडोबारायाची झाले मुरळी मी देवाची या बाई खंडोबारायाची झाले मुरळी मी देवाची या बाई खंडोबारायाची वाघ्या मुरुळी गायन करी गड जे दोरी देवाच्या द्वारी वाघ्या मुरुळी गायन करी गड जे दोरी देवाच्या द्वारी जोडी पार्वती शिवाची या बाई खंडोबारायाची जोडी पार्वती शिवाची या बाई खंडोबारायाची झाले मुरळी मी देवाची या बाई खंडोबारायाची झाले मुरळी मी देवाची या बाई खंडोबारायाची वा 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 वागोबा हा छान पैकी पद झाला मला फार आवडलं बरं का वा वा मुरळी काय छान गवळण म्हणली हाय का नाही पद म्हणली हा. शाबास आता काय करा काय असंच एक खंडोबाचं चांगलं पद होऊ द्या हा म्हणजे या बसलेल्या मंडळीला असं झणझणीत पद आवडलं पाहिजे असं का हा ठीक आहे हाय काय करू नका तुम्हाला ऐकायचं आम्हाला ऐकायचं भरली बाई जत्रा माझ्या खंडोबाची जेजुरीला 6 महिने सोबतीला भक्त आले दर्शनाला भरली बाई जत्रा माझ्या खंडोबाची जेजुरीला भरली बाई जत्रा माझ्या खंडोबाची जेजुरीला 9 लाख पाहेरी सोबती ह्या गडाला दीपमाळी हर हरी चारी दिशा बाजूला नंदी उजव्या बाजूला नंदी उजव्या बाजूला भरली बाई जत्रा माझ्या खंडोबाची जेजुरीला भरली
कारभारी काय झालं राणे? बरेच दिवस झाले हा आपण जेजुरीला गेलो नाही. बर 12 24 वर्ष झाली आपल्या लग्नाला. हा एक वेळा तरी मला जेजुरी दाखवा. राणे हो काय खंडोबा तुझ्या स्वप्नात आला की काय? काय सांगायचं कारभारी तुम्हाला? काय झालं? काल मी घरात झोपले हा आणि माझ्या अंगावर सपार पडलं. अरे 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 बरी मेली अशी दाड पडून चेंगरून चांगरून. काय झालं? अग सपार पडलं नाही म्हणायचं, मग स्वप्न पडलं असेल. होय होय स्वप्न पडलं. स्वप्नात खंडोबा तुला काय म्हणला? ते म्हणला पोरी हा माझ्या जर भेटीला आली, तुझ्या जर भेटीला आली तुला जरूर जरूर पावणार असा माझा मल्हारी वेडा म्हणला. म्हणजे तुझं म्हणणं काय आहे? मला जेजुरीला घेऊन चला. तुझी इच्छा आहे एकदा तरी जेजुरी मला दावा. असा हट्ट तू धरला? हो मग तू जेजुरीला येणार? मी येणार. राणे हा लवकर तयारी कर, आपल्याला जायचं जेजुरीला. तयारी करू. हा कारभारी काय झालं? काय सांगायचं मला? आता झालं काय? खरं खरं न खोट पाहूया मल्हारी देवाला जाऊया. 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 कारभारी चला लवकरी जाऊ आता जेजुरी. केली सारी तयारी बांधली शिदोरी. सकाळी गाडी धरूया मल्हारी देवाला जाऊया. सकाळी गाडी धरूया मल्हारी देवाला जाऊया. खरं न खोट पाहूया मल्हारी देवाला जाऊया. खरं न खोट पाहूया मल्हारी देवाला जाऊया. अंघोळ करूया कर गंगेत नाहूया. निवेद बोनानं ताट ते धरूया. मान पहिला देऊया मल्हारी देवाला जाऊया. मान पहिला देऊया मल्हारी देवाला जाऊया. खरं न खोट पाहूया मल्हारी देवाला जाऊया. खरं न खोट पाहूया मल्हारी देवाला जाऊया. हो. राणे हा केली का तयारी? बांधली का सिदोरी? काय सांगायचं काय झालं? कारभारी? काय झालं? हो काय भरी? काय भरी का केर भरी? अहो केर भरी नाही कारभारी. कारभारी म्हण कारभारी. मी कालपासून तव्यावर आहे. जाशीनं जळून खालीन जळ लागल्या. अहो तयारीत आहे. असं म्हण असं म्हण. बांधली शिदोरी. हा कारभारी काय ग? घेतली नाही एक दोरी कशाला? तुम्हाला फाशी द्यायला. मला फाशी दिसली. जर फाशी दिली मला हा मग तू काय करशील? तुम्हाला माहितीये का काय? काय काय ठिकाणी हा श्रावण महिन्यात भरतो बैलाचा पोळा. बर पुणे जिल्ह्यामध्ये भरतो भाद्रपद महिन्यामध्ये बैलाचा पोळा. पोळा. हा मग तुम्हाला तिथं सजवीन, हा हिंगोळ लावीन, गोंडे बांधीन. बर. आणि ती दोरी तुम्हाला बांधून करीन ना पोळ्याचा बैल साजरा. तुला वाटलं मी काय बैल आहे का? मग कोण आहे? ते काय बैल का कठळे? हा कठळे. ह्यो आला मध्ये टोनगा. होय मग हा राणे हा. आचा येड्यावानी करू नको. मला सुद्धा तुम्ही वेडवाकडं बोलू नका. अगं सिदुरी म्हणजे जेवण. जेवण अहो घेतलं ना जेवण. काय काय घेतलं? बेसन घेतलं, बर आळण घेतलं, हा. झुणका घेतला, बर भजे घेतले, बोंड घेतले. अरे आणि ती काय? चढत मध्ये चढत भाकरीची हा आली कांबरे ती गुळवणी घेतलं गड्या इतकं. टाक त्याच्यात उडी डुब डुबा कर रांगुळ. अहो तुम्हाला काय येड लागलं काय? गबास. एवढं गठुडं एवढं गठुडं कितकं मोठं गठुड झालं. बर आणि त्याच्यावर गुळवणी ठेवलं. हा. आणि ती भाकरी किती मोठ्या झाल्या मग? राणे 5-7 फूट उच. जास्त काय भानगडी उरकू नकोस. बर जेवण घेतलं का? घेतलं. मग लवकर चाल. चालले कारभारी. चल लवकर. बरा एवढ्या दम्मानी चला. बरा चाल. चालले. चल लवकर माझ्या माग माग. कस काय चालू? राणे हा थांब आता या ठिकाणी उभा राहा. हे बघ आता मी कनी कंडक्टर कोण जाऊन तिकीट काढून आणतो. कनून डॉक्टर? हा आपल्याला एसटीन जायचं. कनून डॉक्टर नाही कंडक्टर. काय म्हणायचं त्याला? त्याला म्हणायचं राणे कंडक्टर. आपल्याला कशाने जायचं? आपल्याला जायचं एसटीनं. उष्टीनं? साठून पाहिले का काय तो? काय म्हणे तुम्ही? एसटी का? अगं एसटी म्हण एसटी. गाडी का? हा गाडी म्हणजे मोठा. होऊन द्या अजून कवर रातभर येत. बरं गाडीनं आपण जाऊ कारभारी. आहे का नाही? हो. अबा इथून जाऊ नको. या गर्दीमधून चुकशील बरं का एकदा का बाजूला गेली तर. अहो मी काय चुकायचे? मी आता जाऊन घेऊन येतो तिकीट. अहो कशाला आणतात तिखट? काय तिखट? अगं तिकीट म्हणजे कागदाचं. अहो मी घेतलं ना तिखट. तो किती घेतलं? घेतलं ना छटा कमी हात पाव.
छटक कमी हातपाव हो आज तो आहे बराच बारीक हिसाब आहे म्हातारी वाणी मी लय शिकले किती शिकली पहिली नापास आबा लय आता तरतर करू नको बर का शाळेत कधी जात होती माहितीये हा. का शनिवारी दुपारी बर आणि रविवारी दिवसभर बराबर आहे शाळा मास्तर आहे ओळखीचा असन तुझ्या अहो नाही मग? अहो भोळी आहे असं आहे का येडी बाबडी आहे हा मग शाळेच्या माग बसत असेल गोट्या खेळ मला काय कळतंय राणे हा. जास्त काही बोलू नको लवकर तिकीट काढून आणा म्हणजे आपल्याला देवाला जायचं मी या ठिकाणी थांबते है का नाही हो चल लवकर बिगी बिगी चला है का नाही हो राणे हा. आता गाडी जपून येंग बर का बर नाही तर पडशील खाली एक काम करा हा. तुमचं शेपूट दाखवा शेपूट काय मी गाढव आहे का हत्ती आहे? अहो नाही मग? शेपूट कशाला असतं अगं माझ्या माग ये मागा मागा का हा तुमच्या पायावर पाय देत हा असं म्हणा ना मग माझ्या पायावर पाय देते कारभारी काय ग? चढा गाडीत चला चढा इकून तिकून आपण राणे हा आलो गाड्या जिजुरीत नाही मग करगंगा हा करगंगा आली आता आपल्याला नाही का हो. करगंगावर जायचं देवाची पहिली पूजा तिथं व्हायची काय म्हणले तुम्ही परत सांगा करगंगेवरती जायचं आंघोळ विस्नान करायचं अहो तुम्हाला काय हाय का नाही तिथं आयला साऱ्या हा वाटाने माझी तरा केली तर केली इथं म्हणजे तरा करीन अरे तरा नाही करगंगा म्हणावा राणे त्याला ग हे बा, काय म्हणायचं करगंगा करगंगा हा इथं काय करायचं महाराज करगंग्याच्या आंघोळी करायच्या देवाच्या दर्शनाला जायचं अण्णा ही आंघोळ केली तर अरे तसं नाही हा सर्व लोक या तीर्थाला येतात आंघोळ पूजा पाती करतात करा बाई ठिकाणी आणि मग देवाच्या दर्शनाला जातात बर चल लवकर आटप लवकर आंघोळ करून घे मी आंघोळ करू हा एक काम करा काय करायचं तिकडे तोंड करा अरे तीर्थाच्या ठिकाणी लाजत नाही अहो बाई माणूस आहे खेड्याची येडी आहे ठीक आहे बाबा तुझंच होऊन ती घोडं पुढं महाराज हा. चाली माझी आंघोळ अरे मी इकडे तोंड करूस तर तुझी आंघोळ कस काय झाली अशी काय सांगत तुम्हाला काय झालं गुडघ्यापासून पाय खाली धुतले बर कोपरापासून खाली हात धुतले बर अर्ध्या तोंडवून पाणी फिरवलं बर ही आंघोळीची बहीण झाली भिंगोळी पाहता आंघोळीची बहीण सख्खी भिंगुळी सक्की मावस बहीण भिंगोळी अगं अशी चाष्टा करू नको देवा दारा डोक्यावरून पाणी घे डोक्यावरून डोक्यान पाणी घेऊ हा. एक काम करा काय झालं हार शंभो पार्वती हार शंभो पाड भीती हार शंभो पाड भीती हार शंभो पाड भीती ए, अगं साऱ्या जर भीती पाडल्या एक तरी घर उभा राहील का त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं राणे हर शंभ पार्वती काय म्हणायचं हर शंभ पार्वती हार शंभो पार काय पार्वती असं म्हणायचं बाय हो. बाबा सगळं हुंबल झाली आता हा हार शंभो पार्वती पार्वती आरबी भाकरवर लिंब खाती काय म्हणली तू आरबी भाकरवर लिंबू खाती हा तिच्या तोंडात चव यासाठी नाही का हा बरंच माहिती आहे का तुला म्हणजे तुम्ही माझे पती मी तुझा पती काय सांगायचं महाराज काय झालं राणी किती हुकले होते मी काय झालं ग? आजवर मी समजित होते काय बापाला पती बाबा. आईला खाती नवरीला पेती हा हा त्या शिवनवऱ्याला काय दूध यायचंय का अगं तरतर करू नको ती या आईची घोबाड तोंडाची सकनो राणे ओ, देवाच्या दारात चाष्टा मस्करी करू नको मला गोबड म्हणतो का मी होते म्हणून तुझा संसार झाला येडेवाकडे बोल नकोस तुझ्याजवळ कोण राहिलं नसेल अगं देवाच्या दारात येडेवाकडे बोल नको बर नसती राहिली तर मी दुसरी बायको केली असती दुसरी हुंबा गेली असती तर गेली असती कारभारी काय ग येडवाड करू नका राणे मी आंघोळ केली झाली आंघोळ तुम्ही आंघोळ करा मी पण पहिली आंघोळ केली तुला पाहिलं नाही का तू तुम्ही केली का अगं तू आंघोळ वेगळी तवाच आंघोळ करून घेतली एक काम करा हा कराबाईची आंघोळ झाली हा आता इथं तुम्हाला उचलायचं राणे तू मग अशी लई येडवाकडे बोलली बरं का माझ्या मनात शब्द राहिला तो कोणता पती म्हणजे नवरा म्हणायचं नवरा हा वा वा नवरा आहे नवऱ्या भाव आहे भाऊ आहे तू माझी आई आहे अरे भाऊ आहे नाही कारभारी म्हणायचं कारभारी राणे हा आता आपली देवाची पूजा करायची हो त्या ठिकाणी आता आपले आंघोळ स्नान झालेलं आहे झाले आणि 5 वागे बोलून घेऊन आपण देवाची आरती करू आणि तळी भरायची आहे का नाही कारभार मी चुकले का हो? मी म्हणले तुम्हाला उचलायचं हा नाही देवाची तळी उचलायची देवाची तळी उचलायची एक काम करा काय करायचं चांगले वांगे आणा हा, काटे आणू का बंगाळे आणू नाही मग लांब लांब आणा अरे वांगणी वाघेन मुरळी ते का हा तेव्हा वाघेन मुरळी का मुरळी. हा तेच त्यांच्या हाताने पहिली आरती करामध्ये करायची कराबाई मध्ये तळी उचलायची हा 5 निवत करा गंगेमध्ये सोडायचे वा वा आणि मग नंतर जेजुरगडावरती जायचं असं आहे का हा. एक काम करा काय करा
तुम्ही आणता वाघे का मी आणू? नाही मी आणतो, तू इथं बसून राह. मी इथंच बसते. फुकट हुंबल करू नको आता. पाण्यात जाऊन बसू का? नाही चांगली बुडबुड घे ना. नाही नाही मसाडे काय पाण्यात जाऊन बसायला? नाही नाही, पाण्याच्या कडेला बसू का? हे बाग लय चाष्टा करू नको राणे. हा. देवादारामध्ये चाष्टा मस्करी जास्त करू नाही. मी आता वाघे घेऊन येतो. या लवकर. आता तो हो वाघे आणू का? आणा. ओ गोबा बोला वागोबा. राम 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 राम. राम 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 राम. कस काय आहे तुमचं? बरं आहे का? हा बरं झालं. पोर सोर कस काय आहे? पोरं सोरं खुशाले. खुशाल आहे का? हा एकदम ठीक. हे बा आता आमची आरती करायची. हा आमची आरती करायची. आरती तुमची आरती करायची. हा. आणि मग सुतळी बांबू काथ्या कशाला? कापड तुमची आरती उचलायला. सुतळी बांबू काथ्या मटक. अरे हे काय आरतीचं सायमन आहे का? तू काय करायचं मग? अरे झालं ना हे लासला पोचवायचं सायमन. मग काय म्हणणं तुमचं? अरे 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 आरती म्हणजे तुम्ही वाघे आहेत का नाही? हा आम्ही देवाची आरती करायची. आम्ही देवाचे भक्त आहे. बदक आहे का? हा, मग तुम्हाला घालायला लागेल गाळपाटात. नाही देवाचे भक्त. भक्त भक्त खंडोबाचे भक्त आहे का नाही? हो. म्हणून करताना आरती करायची. हा राणे चला आता अगरबत्ती लावली बरं का? आरतीचं ताट हातात घे. आणले का वाघे? आणले आणले आणले. खाऊ वागोबा. बोला. तुम्हाला येतं ना? हा आम्हाला येतं का? आवसा पुन्हा काय? गुरण फीट. ते नाही ओ, विचारलं. औसा पुन्हाच नाही घुरण फिरफिर नाही करायचं. ती बाई म्हणली तुम्हाला येतं का? मग आता मी आम्ही म्हणलं येतं. देवाचं गाणं. अहो मल्हारीचं जागरण आरती तुम्हाला येते का? हो येते येते. येते ना? हो उद उद भंडार लेणाराया देवक दर्शन घेना हो. भानुमाळ सारवणाराया धनगर रूपाना हो. देवांती देवराया विसरंतीचा छाया हो. करील भक्त काजाप्पा सर्व तीर्थ तुझे हो. मार्तण मार्तण घोकाराया तुम्हाचा नाही धोका हो. मल्हारामचा सक्काराया काळस देईल धक्का हो. काळ चलीन तर भक्काराया नऊ बंडंका वाजे हो. बसली छाया किरेल तिरभवानी योगा योगी तारिनाप्पा मार्तंड मल्हारी. आपा पुजारी बोले राया शिव पुजारी बोले हो. चरणी लोट मारिन देवा धावून चरण धरी हो. नाम नाम वर निता शिरावर पंजा ठेवला. शिरावर हात ठेवला. भेऊ नको दासा भेऊ नको शौकार्य उजव्या बाजूला माळसा. वाघेनं मस्त आरती गायली. आहे का नाही? एक काम करा. हा. आता गडावर चला. चल लवकर लवकर. करावायची आंघोळ झाली. हा. आरती झाली. बरोबर. आता गडावर चला. चल लवकर बिगी बिगी. पाऊल वाटान चला धनी दमवून गेले मी थकून सांगते घ्या ऐकून विसावा थोडा घेऊया मल्हारी देवाला जाऊया. विसावा थोडा घेऊया मल्हारी देवाला जाऊया. खरं न खोट पाहूया मल्हारी देवाला जाऊया. खरं न खोट पाहूया मल्हारी देवाला जाऊया. आला जेजुरी गड लागली मनाला ओढ चाल आता थोड नाही वाट अवघड. गाण मधूच गाऊया मल्हारी देवाला जाऊया. गाण मधूच गाऊया मल्हारी देवाला जाऊया. खरं न खोट पाहूया मल्हारी देवाला जाऊया. खरं न खोट पाहूया मल्हारी देवाला जाऊया. चल राणे गाडावर भरा 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 भरा. काय सांगत कारभारी? हा. लय चालून चालून थकून गेले मी. थकून गेले. हो आज येडवण करू नको. आता थोडं जे राहिलं गड जवळ आला. कारभारी हा. चालायचं का? चल लवकर लवकर. चला लवकर. चल लवकर. चला. हे बघ राणे हा जेजुरीचा खंडोबा. हा ही बानू ही माळसा. वा वा. आणि मधी बसला खंडोबा देऊ येडा. काय कारभारी? काय झालं? देवाला दोन दोन बायका. हा ही कोण? ही माळसा ही कोण? ही बानू. तुम्हाला एक माणूस एक बायको सहन होत नाही. तुला काय वाटलं? अहो देवाला दोन बायका. बर ही बानू हा. ही माळसा. बर. मधी बसला देव मल्हारी वेडा. आहे का नाही? हो आणि हा. तो मोहुनी अवतार आहे. बरोबर. आहे का नाही? हा. फक्त तुम्हाला मानवामध्ये रूप दाखवलेले आहे. हा देवाने चार चरण दोन दोन बायका केलेल्या नाही. अशी येण्यासारखी हे करू नकोस. नको. चल देवाला हात जोड. जोडले. आपल्याला नवस करायचा देवाला. हा. जय म्हणले जेजुरीच्या खंडेराया माझ्या नवसाला पाव. जय म्हणले जेजुरीच्या खंडेराया माझ्या नवऱ्याच्या कानाला चाव. अगं कानाला चावल्यावर तुला काय मिळेल? काय म्हणायचं बाग? माझ्या नवसाला पाव. जय म्हणले जेजुरीच्या खंडेराया हा.
मला हुसळण त्याला पाव. आईचा का मोकारच आहे बिट्या मी बायको. अगं उसळण पाव कशाला? अहो मला मग कानाने वेलांची मात्रा न उकारण काहीच ना काही येतंय का? अरे बापरे. अगं देवा सहा या आवाजाने घाबरून जाईन ना. काय म्हणायचं बाग? राणे हा माझ्या नवसाला पाव असं म्हणायचं ना. हो जय म्हणले जिजुरीच्या खंडेराया हा माझ्या नवसाला पाव. म्हणून करतानी लोकाला पावला ते खोटा हा मला पावशील तेव्हा खरा. पावणार तुला पावणार. काय काळजी करू नको जास्त काय बोलू नकोस. बर जय म्हणले जेजुरीच्या खंडीराया हा आम्ही आलो म्हणले बऱ्याच दिवसांनी तुझ्या भेटीला. लग्न झाल्यापासून आहे का नाही? हो. आम्ही आलो नव्हतो. हा आम्हाला काहीतरी सुख शांतता दे. बरोबर आहे का नाही? एखादं कुत्र मांजर होऊ दे. कुत्र मांजर होऊ दे. कुत्र मांजर कशाला? बरं. अगं पुत्र फळ. हा तेच ना. काय पुत्र फळ? कुत्र फळ. काय हो आयला आपली मा पूजा बांधायची. हा इथं भटजी आहे का नाही बघायला पाहिजे. ब्राह्मणा ना. आहे का नाही? हो हो भटजी वा काय म्हणता? राम 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 राम. काय म्हणले भटजी वा कस काय? बरं चांगलं एकदम पद्धतशीर चाललं. चांगलंय ना. हो. आमची मा पूजा बांधायची. असं का? हा बरं 125 रुपये घेऊ. 150 रुपये. हो. ठीक आहे देऊन टाकू. असं का? अजून काय घेणार? अजून बरंच घेणार. 2 पल्ले गुळ घेणार. बरं देऊन टाकू. 1 पोत डाळ घेणार. बरं देऊन टाकू. आणि 5 पोते गहू घेणार. अरे बापरे. अरे भटजी बुवा मग काशीचे ब्राह्मण आहे आम्ही. आज आहे का? हा. बरं चला पूजा तर सुरू करा. बरं बरं काय हरकत चला. नाही. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. देवाला पाची पोषकाना देवाला पाची पोषक आणा. आहे का नाही? हा म्हणून करतानी हा भटजी बुवा बोला. पाची पोषक आम्ही सर्व काही तुम्हाला दिलेले. हा जास्त काय आता वेळ नाही. वेळ गडबड काही करू नका. बरं बरं चालेल. आहे का नाही? हो आता देवाच्या दारात आरती घ्यायला आजची. हा आहे का नाही? चालेल चालेल. मग आम्ही आमच्या कामाला तुम्ही तुमच्या कामाला. आहे का नाही? हो भटजी बा चांगलं झालं आनंद झाला. आमची महापूजा बांधली. आम्ही तुम्हाला पाची पोषक दिला. बर. आमच्या मुला मुलीचे लग्न झाले का तुम्हाला लाल करू. हाणून मारून का? नाही नाही मग? आणखी कपडे कितकं देऊ. असं होय. बरोबर. आता आपली माझी पूजा झाली. महापूजा झाली. आहे का नाही? हो आता आपण काय करू? खंडीरायची लाचची आरती घेऊ. खंडेरायची आरती गाऊ. आहे का नाही? हा आपले सर्व काही दर्शन पदशीर घडले. हा आता खंडीरायची आरती घेऊ. आपण मंदिरात जोडून आरती गाऊ. चला जाऊ जेजुरी भाव ठेवू अंतरी. गाऊ आरती आनंदाने देवाच्या मंदिरी. 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 माळसाच्या पतीला पूजूया देवाला. तुपाची धार देऊ दिव्याच्या वातीला. मार्तंडा मल्हारी भक्ताचा कैवारी. गोंधळाला देव येतो ताराया सत्वरी. गाऊ आरती आनंदाने देवाच्या मंदिरी. गाऊ आरती आनंदाने देवाच्या मंदिरी. कापुरा गरबती लावू धूप ज्योती. भंडार खोबरं उधळूया भाविकांच्या संगती. लावू भक्ती भावानं कपाळाला भंडार. येळकोट येळकोट आळी देऊ गाऊया मल्हार. गाऊ आरती आनंदाने देवाच्या मंदिरी. गाऊ आरती आनंदाने देवाच्या मंदिरी. मधुकर दासा राही आनंदात. वर्षा काठी वारी करतो येतो या दरबारात. वर्षा काठी वारी करतो येतो या दरबारात. गाऊ आरती देवाच्या मंदिरी. गाऊ आरती आनंदाने देवाच्या मंदिरी. चला जाऊ जेजुरी भाव ठेवू अंतरी. गाऊ आरती आनंदाने देवाच्या मंदिरी. गाऊ आरती आनंदाने देवाच्या मंदिरी.